नमो बुद्धाय, जय सम्राट, जय भीम. समतेचे सर्व महामानव छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, माता रमाई, माता जिजाई या महापुरुषांना, समतेच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आणि मी ॲडव्होकेट डॉक्टर एस के भंडारे, बुद्धी सेवा पिंडीचा ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि समता दलाचा स्टाफ ऑफिसर, केंद्रीय कार्यालयाचा प्रमुख आहे. या निमित्तानं बुद्धी सहस्त्र पिंडी आणि समता सैनिक दल यांच्या वतीनं दरवर्षी बुद्ध जयंती चेटीमध्ये साजरी होते. डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी जगामध्ये जसं वैशाख पौर्णिमा दीपोत्सव साजरा करते, दीप लावून साजरा करते, त्याच पद्धतीनं वेनरेबल विश्वनाथन बोधी फाउंडेशन यांच्या भिक्षी संघाच्या वतीनं या बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिल 2026ला रात्री 12 वाजता दीप प्रज्वलन आणि विनम्र अभिवादन करण्याचा चेटीमध्ये समुद्राच्या कडेला या ठिकाणी दीप प्रज्वलन करणार आहोत. ते फुल्ली पर्यावरणपूरक आहेत. ते काही वेळ चालतात आणि पाण्यात टाकलं की लागतात आणि पाण्यातून उचललं की ते बंद होतात. अशा प्रकारचे 1 लाख कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांनी, जनता, भिक्षू अशा प्रकारच्या सगळ्यांचं एक महोत्सव, दीपोत्सव साजरा करायचा की दीपोत्सव हा भगवान बुद्धांच्या काळापासून बौद्धांचा दीपोत्सव आहे आणि तो खऱ्या अर्थानं आता भारतवर्षामध्ये सुद्धा पर्व सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे या निमित्तानं मी विनंती करेन की भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि जनता हे जे आमचे मुंबई प्रदेश बाजूचे जे जिल्हे आहेत, म्हणजे ठाणे महानगर, नवी मुंबई, पालघर आणि रायगड, पनवेल या विभागातले जे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्ध उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक यांनी पांढऱ्या शिबिर वस्ता आणि जनतेने पांढऱ्या शिबिर वस्तामध्ये संध्याकाळी रात्री 30 एप्रिलला 8 वाजता या ठिकाणी चेटीमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि तो 8 वाजता आपल्याला तथागत भगवान बुद्धाची जी सम्राट अशोकांची जी काही स्तंभ आहे ते त्या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रतिमा, मूर्ती लावलेली असणार. तिथं आपण वंदन करणार आणि हे वंदन आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि बनते भदंत विश्वनाथ बोधी महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि मग सगळ्याच्या वतीनं आपण दीप प्रज्वलन करून हा एक जल्लोष जयंतीचा आपण सगळेजण करणार आहोत. आणि त्यासाठी मी विनम्र आवाहन करू शकतो की जास्तीत लोकांनी, लाखो लोकांनी चेटीमध्ये आपण रात्री 8 वाजता उपस्थित राहावं असं मी आवाहन करू इच्छितो. समता सैनिक दल या सगळ्याची व्यवस्था करणार आहे. तर मुंबई आणि आजूबाजूचे सगळे जे समता सैनिक दलाचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी सुद्धा समता सैनिक दलाच्या ड्रेसवर येऊन ही जी सगळी व्यवस्था आहे कोणत्याही प्रकारची गडबडगोंधळ होणार नाही आणि चोख व्यवस्था करतो, जसं 6 डिसेंबरला करतो तसंच या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी समता सैनिक दलाला पण पाचारण करण्यात आलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम, जय सम्राट.